वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयामधून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। या प्रमाणपत्रांबाबतची कागदपत्र सापडली आहेत। अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे हे संबंधित कागदपत्र जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सादर करणार असल्याची माहिती मिळते। आज संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर घोगरे हे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केली आहे। पूजा खेडकरच्या आईचा व्हिडिओ सिनेमातल्या सीनसारखा असून संपूर्ण कुटुंबच भ्रष्टाचारी असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आणि याच संदर्भात रवींद्र धंगेकरांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। IAS पूजा खेडकर यांचं प्रकरण राज्यभर गाजतंय। त्यांचे वडील आणि त्यांच्या आईने जे काही पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावलं हे सुद्धा राज्यभर याची चर्चा सुरू आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार रवींद्र धंगेकर आहेत। सर, पूजा खेडकरनी पहिले खासगी गाडीला अंबर दिवा लावला, त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं आणि आता चक्क तिची आई पिस्तूल घेऊन धमकावताना दिसते। कसं पाहते या सगळ्या प्रकरणाकडे? पहिली तर गोष्ट ती पूजा खेडकर नावाची जी IPS अधिकारी आहे ती ज्या वेळेला शासकीय सेवेत आली त्यामध्ये तिने परीक्षा देताना चुकीचे कागदपत्र तयार करून बोगस कागदपत्र तयार करून तिने त्या सेवेमध्ये प्रवेश केला आणि तिचे वडील प्रशासकीय सेवेत होते। सारासार विचार करता याच्यामध्ये ती स्वतः पहिली डिफॉल्टर आहे। तिच्या नावावर कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी पूर्वीचीच आहे आणि तिने जी प्रमाणपत्र आणले त्या कमी उत्पन्न दाखला आणि आरोग्याचे एक अपंगाचं काय सर्टिफिकेट म्हणजे सगळं तयार करून बोगस केलं। पण हे ज्या लोकांनी दिले हे सगळे प्रमाणपत्र त्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे, त्यांची नावं शोधली पाहिजे। एक खेडकर कुटुंबियांचे अनेक कारणामे अजून येत्या काही काळात पुढे येतील, मात्र यांच्यावर आता कोणती कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे? तिघांवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे, तिच्या वडिलांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आता ED कुठे गेली हे जरा तपासलं पाहिजे। ED खरं यांना लागले पाहिजे आणि EDची चौकशी करून त्यांना ED मध्ये अटक केली पाहिजे। ED आमच्यासारख्या राजकारणी लोकांवर लागण्यापेक्षा या प्रशासकीय सेवेत ज्यांनी चोऱ्या करतात आणि तिच्या वडिलांची तर 400-500 कोटीची प्रॉपर्टी असं मी ऐकलं। एवढी प्रॉपर्टी पुण्याचं मग 40च्या 400 कोटी असेल त्यांच्याकडे। या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी करणं गरजेची आहे आणि यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकरांनी केली आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।